पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो, आता जाऊया ब्राउझरमध्ये आणि ओपन करूया google.com किंवा गुगलच्या सर्च बारमध्ये जाऊन सर्च करूया JNVST फॉर्म क्लास 6 हे टाईप करायचं आहे आणि तुम्हाला एंटर करायचं आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिली जी लिंक दिसेल ती असेल cbse.itms.rcil.gov.in. यामध्ये .gov.in असणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज दिसेल आणि याच्यावर लिहिलेलं आहे कक्षा 6 में प्रवेश हेतू ऑनलाईन आवेदन, म्हणजे क्लास 6च्या प्रवेश परीक्षेचं ऍप्लिकेशन किंवा अर्ज. आणि इथे लिहिलेलं आहे कक्षा 6 में प्रवेश हेतू ऑनलाईन आवेदन, किंवा इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर ऍडमिशन टू क्लास 6, म्हणजेच क्लास 6चं ऍडमिशनचा फॉर्म हा आहे इथं. आणि याच्यामध्ये तुम्ही खाली जाचाल तर इथे कॅन्डिडेट कॉर्नर आहे. तर याच्यामध्ये बघचाल तर खूप साऱ्या लिंक या इथे तुम्हाला दिसत आहेत. यामध्ये पहिली जी लिंक आहे ती पहिली फॉर्म भरायची लिंक आहे. क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन फॉर क्लास 6 JNVST 2027-28 असं लिहिलंय. तर या लिंकवर तुम्ही क्लिक केलं तर तुमचा फॉर्म भरायला चालू होईल. त्यानंतर पुढे जायच्या आधी, फॉर्म भरायच्या आधी आपण खालच्या लिंक विषयी पण थोडक्यात जाणून घेऊया. तर यामध्ये दुसरी जी लिंक आहे क्लिक हिअर टू प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म, तर ही लिंक तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर गरज पडेल. जर तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर फॉर्म हा प्रिंट करायचा असेल तर तुम्ही या लिंकचा वापर करू शकता. त्यानंतर पुढची जी लिंक आहे ती क्लिक हिअर टू फाइंड युअर रजिस्ट्रेशन नंबर. जर तुमचा फॉर्म भरल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर हा विसरला तर तो रजिस्ट्रेशन नंबर शोधण्यासाठी या लिंकचा तुम्ही वापर करू शकता. त्यानंतर चौथी जी लिंक आहे ती प्रॉस्पेक्टसची किंवा माहिती पत्रकाची आहे. तर 2027च्या परीक्षेसाठी जे माहिती पत्रक आहे ते या लिंकवर आहे. तुम्ही याच्यावर क्लिक करा. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला 36 पानाचं हे माहिती पत्रक आहे आणि हे माहिती पत्रक तुम्हाला फॉर्म भरायच्या आधी पूर्णपणे वाचायचं आहे. आणि हे माहिती पत्रक हे पूर्णतः इंग्लिशमध्ये आहे. याचा मराठीमध्ये अनुवाद किंवा संक्षिप्त रूपामध्ये अनुवाद हा आपल्या गणित प्लसच्या वेबसाईटवर ऑलरेडी अपलोड आहे. तिथून तुम्ही तो वाचू शकता आणि समजून घेऊ शकता या माहिती पत्रकाबद्दल. त्यानंतर मी माघारी जात आहे आणि इथे बघत आहे त्यानंतरची लिंक. त्यानंतरची जी लिंक आहे क्लिक हिअर टू व्ह्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन बुकलेट. तर मागच्या वर्षीचा जर पेपर बघायचा असेल तर तुम्ही याच्यावर क्लिक करा. जर याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला हे पेज ओपन होईल. तर हा 16 पानाचा मागच्या वर्षीचा पेपर आहे. तर तुम्ही हा पेपर बघू शकता. पण यामध्ये एक ध्यान द्या, हा पेपर हा जुना आहे. या वर्षी पॅटर्न हा बदलला आहे. तर बदललेल्या पॅटर्न मधला परिसर अभ्यास किंवा EVS हा या पेपरमध्ये नाही आहे. तर तुम्ही ध्यान द्या. आणि मानसिक क्षमता चाचणीचा पण सिलेबस हा कमी झालेला आहे. तर त्यामुळे या पेपर मधली काही थोडीच माहिती ही महत्वाची आहे. यानंतरच्या ज्या लिंक आहेत त्या आंध्र प्रदेश, दिल्ली आणि तेलंगणा या तिन्ही राज्यासाठी आहेत. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटची जी लिंक आहे ती त्या जिल्ह्यांसाठी आहे ज्या जिल्ह्यांमध्ये 2-2 शाळा आहेत. तर असा जिल्हा महाराष्ट्रामध्ये एकच आहे, तो नंदुरबार आहे. आणि नंदुरबारच्या विद्यार्थ्यांनी याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यांना जाणून घ्यायचं आहे की त्यांनी कुठल्या शाळेसाठी अप्लाय करायचं आहे. नंदुरबार 1 साठी करायचं आहे का 2 साठी करायचं आहे. जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर तुम्ही या लिंकवर क्लिक करा आणि तिथे तुम्हाला तुमच्या तालुक्यानुसार कोणती नवोदय ही गव्हर्नमेंटनं सँक्शन केली ती तुम्हाला कळेल आणि तिथून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. तर विद्यार्थ्यांनो, आता जाऊया आणि पुढे बघूया फॉर्म कसा भरायचा. तर पहिल्या लिंकवर क्लिक करा आणि तुमचा फॉर्म हा चालू होईल. तुम्ही पहिल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे फॉर्मचं पहिलं पेज दिसेल. तर यामध्ये आपण डावीकडून उजवीकडे जाऊया. तर डाव्या बाजूला इथे जी माहिती लिहिली आहे ती एकदा वाचूया. तर ही माहिती काय आहे? इम्पॉर्टंट डेट्स, म्हणजेच महत्वाच्या तारखा. तर सगळ्यात पहिली जी महत्वाची तारीख आहे 31/7/2026, ती आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे की ऍडमिट कार्डची तारीख ही नंतर कळवली जाईल. तिसरा पॉइंट आहे परीक्षेची तारीख ही 28 नोव्हेंबर असणार आहे. त्यानंतर चौथा पॉइंट आहे रिझल्ट हा मार्च किंवा एप्रिल मध्ये 2027 मध्ये डिक्लेअर केला जाईल. त्यानंतर खाली जाऊया आणि खालची नोट वाचूया. तर खाली एक नोट लिहिली आहे. तर ती नोट काय आहे? अ कॅन्डिडेट इज अलाउड टू अप्लाय ऑर अपीअर फॉर JNVST ओनली वन्स. म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्याला नवोदयची परीक्षा ही एकदाच देता येईल. त्याला दोनदा देता येणार नाही. दुसऱ्या वेळेस त्यांनी जर परीक्षा दिली तर दुसऱ्या वेळेस त्याचा अर्ज हा रद्द होईल.
During the verification of the registration data, if it is found the candidate had applied or appeared in previous years, the candidature of the candidate will be rejected. म्हणजे जर त्यांना कळलं की तुम्ही दुसऱ्यांदा अप्लाय करत आहात, तर तुम्ही the candidature of the candidate will be rejected. म्हणजे व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमचा अर्ज हा रद्द केला जाईल जर तुम्ही दुसऱ्यांदा परीक्षा दिली तर. हेच खाली हिंदीमध्ये पण लिहिलेलं आहे. पुढे जाऊया आणि आपण इकडच्या उजव्या बाजूमध्ये काय लिहिलंय ते बघूया एकदा. तर इकडे उजव्या बाजूला इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन्स म्हणजेच महत्वाची माहिती आहे. ही माहिती एकदा वाचून घेऊया. त्यामध्ये आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर द कॅन्डिडेट्स म्हणजेच काय? तर विद्यार्थ्यांसाठी सूचना. तर पहिली सूचना आहे द प्रोसेस ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन इन्व्हॉल्व्स ओनली सिंगल स्टेज. म्हणजेच अर्ज करण्याची जी प्रोसेस आहे ती फक्त एक पायरीचीच आहे. त्यानंतर पुढचं आहे रिझर्वेशन फॉर द ओबीसी कॅन्डिडेट शाल बी इम्प्लिमेंटेड ॲज पर सेंट्रल लिस्ट. म्हणजे लिहिलं आहे की ओबीसीचे जे विद्यार्थी आहेत सेंट्रल लिस्टमध्ये आहेत त्यांनाच फक्त इथे आरक्षण भेटेल. जे सेंट्रल लिस्टमध्ये नाहीत त्यांना जनरल किंवा ओपनमध्ये फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर खाली काय लिहिलंय तर खाली लिहिलेलं आहे की खालच्या ज्या कागदपत्रांच्या कॉपीज आहेत तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत. पहिले आहे विद्यार्थ्याची सही, दुसरी आहे पालकाची सही, तिसरं आहे विद्यार्थ्याचा फोटो, चौथा आहे कॅटेगरी सर्टिफिकेट. एस-सी, एस-टी, ओबीसी आणि ईडब्ल्यू-एस विद्यार्थ्यांसाठी त्यांना कॅटेगरी सर्टिफिकेट हे रेडी ठेवायचं आहे. आणि ओबीसी साठी जसं वर सांगितल्याप्रमाणे फक्त सेंट्रल लिस्टचं किंवा केंद्रीय यादीमधलंच प्रमाणपत्र हे ग्राह्य धरलं जाणार आहे. जर तुम्ही केंद्रीय यादीमध्ये नसाल, फक्त राज्य यादीमध्ये असाल, तर तुम्हाला ओपन किंवा जनरल मध्ये फॉर्म भरायचा आहे. पाचवं जे कागदपत्र आहे ते आहे रेसिडेन्स सर्टिफिकेट. तर ते त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांच्याकडे आधार नंबर नाही. तर ही सगळी 5 कागदपत्रे तुम्हाला रेडी ठेवायची आणि त्यानंतरच फॉर्म हा भरायला चालू करायचा आहे. त्यानंतर तुम्ही खाली जाचाल तर इथे हिंदीमध्ये त्याचा अनुवाद हा लिहिलेला आहे. त्यानंतर इथून खालून फॉर्मची भरायची सुरुवात होते. आणि पहिला क्वेश्चन आहे इफ द कॅन्डिडेट ऑर द पॅरेंट अफर्म अँड डिक्लेअर दॅट द कॅन्डिडेट इज फुलफिलिंग ऑल द अबाव एलिजिबिलिटी कंडिशन्स देन क्लिक द बॉक्स गिव्हन बिलो. जर तुम्ही वर दिलेल्या साहीच्या साही अटींना पात्र आहात किंवा पूर्ण करत आहात तर तुम्ही खाली येस किंवा नो सिलेक्ट करा. तर इथे सगळ्यांना येस सिलेक्ट करायचंय. त्यानंतर पुढे जायचं आहे डू यू हॅव आधार नंबर, येस किंवा नो. जर तुमच्याकडे आधार नंबर असेल तर तुम्हाला येस सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आधार नंबर हा टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. जर तुमच्याकडे आधार नंबर नसेल तर तुम्हाला पालकाचा रहिवासी दाखला हा लागणार आहे. आणि वर जी सूचना आली आहे त्याच्यामध्ये सुद्धा लिहिलंय की तुम्हाला पालकाचा किंवा विद्यार्थ्याचा रहिवासी दाखला हा अपलोड करायचा आहे. पालकाचा किंवा विद्यार्थ्याचा दोघांपैकी एकाचा वैध रहिवासी दाखला हा अपलोड करावा लागेल. तर त्याच्यावर तुम्ही ओके क्लिक करा. त्यानंतर इकडे खाली जाचाल तर तुम्हाला पालकाचा रहिवासी दाखला अपलोड करण्यासाठी पर्याय येत आहे. तर ही जी फाईल असणार आहे ती 50 ते 300 KB ची JPG फाईल असणार आहे. तर ती फाईल तुम्हाला बनवायची आहे आणि इथं अपलोड करायची आहे. तुम्हाला इथं चूज फाईलवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या लॅपटॉपवर किंवा डेस्कटॉपवर जिथे पण ती फाईल स्टोअर्ड आहे तिथे जायचं आहे आणि ती फाईलला सिलेक्ट करायचं आहे. आणि मी इथे एक नमुना फाईल ही अपलोड करत आहे. तर तुम्हाला तुमचं जे सर्टिफिकेट आहे ऍक्च्युअल त्याची फाईल ही अपलोड करायची आहे. त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. तुम्ही सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर नवोदयचा जो फॉर्म आहे किंवा मेन फॉर्म आहे तो तुमच्या समोर येईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पहिला रखाना आहे विद्यार्थ्याचं नाव किंवा नेम ऑफ द कॅन्डिडेट. यामध्ये विद्यार्थ्याचं नाव शाळेच्या रेकॉर्डनुसार किंवा कागदपत्रानुसार जे पण लिहिलेलं आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. तर मी ते एक सॅम्पल नाव लिहितो महेश रमेश शिंदे. तुमच्या रेकॉर्डमध्ये जसं पण आहे तसंच लिहायचं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थ्याच्या वडिलांचं नाव किंवा फादर्स नेम. तर इथे फादरचं जे नाव आहे ते जसंच्या तसं लिहायचं आहे. तर इथे मी रमेश शिंदे लिहितो. इथे विद्यार्थ्याच्या रेकॉर्डला वडिलांचं नाव जसं आहे तसंच लिहायचं आहे. विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये पालकाचं नाव जर पूर्ण असेल रमेश शिवाजी शिंदे असं जर असेल तर ते पूर्ण नाव हे इथे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आहे आईचं नाव किंवा मदर्स नेम. तर इथे विद्यार्थ्याच्या शाळेच्या रेकॉर्डला किंवा कागदपत्रामध्ये आईचं नाव जसं पण आहे तसंच इथे लिहायचं आहे. तर इथे मी शालिनी शिंदे
असं लिहिताय. हे नमुना आहे. तुम्हाला तुमच्या रेकॉर्डमध्ये जसं नाव आहे किंवा तुमच्या कागदपत्रामध्ये जसं नाव आहे, तसंच नाव लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लिंग निवडायचं आहे. मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर जे पण लिंग तुमचं ॲप्लिकेबल आहे, ते लिंग तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर तुमची जन्मतारीख. तर तुमची जी जन्मतारीख तुमच्या रेकॉर्डमध्ये किंवा कागदपत्रामध्ये जी आहे, तीच तुम्हाला निवडायची आहे. त्यानंतर तुम्हाला फोन नंबर टाकायचा आहे. तर इथे मी एक सॅम्पल फोन नंबर हा टाकत आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला ईमेल आयडी टाकणं हे अनिवार्य नाहीये, पण टाकलेलं चांगलंच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला माहितीही वेळेवर मिळेल. मी इथे एक नमुना ईमेल आयडी टाकत आहे. तो आहे mahesh@gmail.com. तुमच्याकडे ईमेल नसेल तर तुम्ही जीमेलचा एक फ्री मेल हा बनवू शकता. त्यानंतर तुमची जी पण कॅटेगरी आहे, ती कॅटेगरी तुम्ही निवडू शकता आणि तुम्ही जर आरक्षित वर्गात येत नसाल, तर तुम्ही जनरल निवडू शकता. नवोदयने यावेळेस ईडब्ल्यूएसचा पण पर्याय दिला आहे. पण ईडब्ल्यूएससाठी किती जागा राखीव आहेत, असं काही लिहिलेलं नाहीये माहितीपत्रकामध्ये. पण शेवटी यासाठी काही जागा या दिल्या जाण्याची शक्यता आहे. जर तुम्ही ईडब्ल्यूएसमध्ये येत असाल, तर तुम्ही ईडब्ल्यूएस निवडा. तर मी इथे जनरलसाठी फॉर्म भरत आहे, तर इथे मी जनरल हा निवडत आहे. त्यानंतर पुढे आहे विकलांगता. जर तुम्ही दिव्यांगजन असाल तर तुम्ही इथून विकलांगतेचे पर्याय निवडू शकता. ऑर्थोपेडिक, व्हिज्युअल, हिअरिंग यामधला जो पण पर्याय तुम्हाला ॲप्लिकेबल असेल, तो तुम्ही निवडू शकता. इथे मी नन निवडत आहे. आणि इथे श्रेणीमध्ये तुम्ही एक ध्यान द्या. जर श्रेणीमध्ये जर तुम्ही एस-सी निवडला, तर एस-सीच्या खाली एक टिप लिहून येत आहे, अपलोडिंग द कॅटेगरी सर्टिफिकेट इज नॉट मॅन्डेटरी. म्हणजे तुम्ही जर आरक्षित वर्गात असाल, तर तुम्हाला जे सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे किंवा जात प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे, ते अनिवार्य नाहीये. पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही अपलोड करू शकता. इथे लिहिलेलं आहे, हाउएव्हर व्हॅलिड कॅटेगरी सर्टिफिकेट मे बी अपलोडेड. जर असेल तर तुम्ही अपलोड करू शकता. एस-सी, एस-टी, ओ-बी-सी आणि ई-डब्ल्यू-एस साठी पण आहे. तर यामधल्या कुठल्याही कॅटेगरीला तुम्ही सिलेक्ट केला, तर याच्यामध्ये खाली लाल अक्षरामध्ये हे लिहून येतंय, अपलोडिंग द कॅटेगरी सर्टिफिकेट इज नॉट मॅन्डेटरी. हाउएव्हर व्हॅलिड कॅटेगरी सर्टिफिकेट मे बी अपलोडेड. त्यामुळे अपलोड करणं अनिवार्य नाही. तुमच्याकडे सगळं व्यवस्थित असलेलं जात प्रमाणपत्र जर असेल, तर ते तुम्ही अपलोड करू शकता. विकलांगतेमध्ये तुम्ही जर दिव्यांगजन असाल, तर त्यामध्ये तुम्ही ऑर्थोपेडिक, व्हिज्युअल, हिअरिंग यापैकी जो पण पर्याय ॲप्लिकेबल असेल, तो तुम्ही निवडू शकता. त्यानंतर आहे विकलांगतेची प्रतिशत. जर तुम्ही इथे विकलांगता निवडली, तर त्यानंतर तुम्हाला हा पर्याय ॲक्टिव्हेट होईल आणि यामध्ये तुम्ही लेस दॅन 40% किंवा मोर दॅन 40% हे निवडू शकता. आणि जर इथे तुम्ही काहीच निवडलं नाही, नन निवडलं, तर तुमच्यासाठी हा पर्याय येणारच नाही. त्यानंतर खाली आहे पत्ता. तर तुम्ही खाली जाऊन पत्ता टाका. तुमच्या रहिवासी दाखल्यावरचा किंवा आधार कार्डवरचा जो पत्ता आहे, तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. इथं एक मी नमुना पत्ता टाकत आहे. ABC रोड, फ्लॅट नंबर 4002, SB रोड, पुणे आणि पुढे जो पण तुमचा व्हॅलिड पिनकोड असेल, तो पिनकोड टाका. त्यानंतर पुढे जाऊया आणि पुढे आहे आवासी विवरण म्हणजेच रहिवासी डिटेल्स. तर यामध्ये बघितलं तर तुम्हाला आवासीय राज्य लिहायचं आहे. तर जसं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये असेल, तर तुम्हाला यामधला महाराष्ट्र निवडायचा आहे. तर यामध्ये महाराष्ट्र इथे मध्य प्रदेशच्या खाली आहे. तर इथे महाराष्ट्र हे तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर राज्य निवडल्यानंतर तुम्हाला पुढे इथे जिल्हा हा निवडायचा आहे आणि तुम्हाला इथे लिस्टमध्ये महाराष्ट्रातले सगळे जिल्हे हे दिसतील आणि तुमच्या रहिवासी दाखल्यावरचा जो जिल्हा आहे, तो जिल्हा तुम्हाला इथे निवडायचा आहे. तर मी इथे पुणे जिल्हा निवडतो. कारण की वर पत्ता हा मी पुणे जिल्ह्याचा टाकलाय. त्यानंतर तुम्हाला ब्लॉक म्हणजेच तालुका निवडावा लागेल. तर इथे तालुका किंवा ब्लॉकसाठी क्लिक करा. त्यानंतर तुमच्या रहिवासी दाखल्याप्रमाणे जो पण तालुका तुमचा आहे, तो तालुका तुम्हाला इथे निवडायचा आहे. तर मी इथे दौंड तालुका निवडत आहे. त्यानंतर इथे पुढे NIOSचा पर्याय आहे. हे ओपन स्कूलिंगसाठी आहे. जर तुम्ही रेग्युलर शाळा करत असाल, तर तुम्हाला इथे नो सिलेक्ट करायचं आहे आणि जर तुम्ही इथे ओपन स्कूलिंग करत असाल, तर तुम्हाला इथे येस सिलेक्ट करायचं आहे. तर येस सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे ओपन स्कूलिंगचे पर्याय हे येतील. मग तुम्ही इथून हे ओपन स्कूलिंगसाठी जे बी सर्टिफिकेट लागतं, त्यासाठी तुम्ही येस हे सिलेक्ट करू शकता.
पण जे विद्यार्थी रेग्युलर शाळा करतात त्यांच्यासाठी इथे नो सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पुढे आहे वेदर डिस्ट्रिक्ट ऑफ स्टडी ऑफ क्लास 5 अँड डिस्ट्रिक्ट ऑफ रेसिडेन्स इज सेम. म्हणजेच विद्यार्थ्याच्या 5वीच्या शाळेचा जिल्हा आणि रहिवासी दाखल्यावरचा जिल्हा समान आहे किंवा नाही. जर इथे समान असेल तर तुम्हाला येस निवडायचं आहे आणि जर समान नसेल, तुम्ही सीमेवर राहत असाल, तर तुम्हाला इथे नो निवडायचं आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, तुमची शाळा ही तुमच्या रहिवासी दाखल्याच्या पत्त्यापासून 10 किलोमीटरच्या आतमध्ये असायला पाहिजे आणि याची पडताळणी ही निवड झाल्यानंतर केली जाणार आहे. आणि जे पण विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या 5वीच्या शाळेचा जिल्हा आणि रहिवासी दाखल्यावरचा जिल्हा समान आहे, त्यांनी येसच निवडायचं आहे. जर तुम्ही इथे येस निवडलं, तर इथे खाली शाळेच्या विषयीची जी माहिती आहे, ती आपोआप येऊन जाते. यामध्ये शाळेचं राज्य, शाळेचा जिल्हा आणि शाळेचा तालुका हा आपोआप वरील रहिवासी दाखल्यावरून येतो. आणि जर इथे तुमचा शाळेचा जो तालुका आहे तो वेगळा असेल, तर तुम्ही इथे शाळेचा तालुका वेगळा हा निवडू शकता. जर तुम्ही इथे नो निवडलं, तर तुमच्या शाळेविषयीच्या राज्याच्या, जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या माहितीला तुम्ही एडिट करू शकता. तर तुम्ही शाळेची माहिती इथे राज्य पण बदलू शकता, इथे जिल्हा पण बदलू शकता आणि इथे तालुका पण बदलू शकता. पण इथे तुम्हाला अट ही ध्यानात ठेवायची आहे, तुमची शाळा ही तुमच्या रहिवासी पत्त्यापासून 10 किलोमीटरच्या आतमध्ये असायला पाहिजे. आणि तुम्ही जर इथे येस निवडलं, तर तुम्हाला फक्त इथे तालुकाच एडिट करता येतो. तुम्हाला जिल्हा आणि राज्य हे एडिट करता येत नाहीये. आणि त्यानंतर पुढे खाली जाऊन आहे परीक्षेचं माध्यम. हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जे माध्यम इथे निवडचाल, त्या माध्यमातच तुम्हाला परीक्षा ही द्यावी लागणार आहे आणि त्या माध्यमाचाच पेपर हा तुम्हाला मिळेल. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा पेपर मिळणार नाही आणि हे बदलता पण येणार नाही. त्यामुळे हे माध्यम खूप काळजीपूर्वक निवडा. जे पण विद्यार्थी मराठीमध्ये परीक्षा देणार आहेत, त्यांनी मराठी निवडा. जे पण विद्यार्थी इंग्लिशमध्ये देणार आहेत, त्यांनी इंग्लिश निवडा. या व्यतिरिक्त खूप साऱ्या भाषा या इथे आहेत. तर मी इथे मराठी हे निवडत आहे. त्यानंतर पुढे खाली गेल्यानंतर आहे तुमच्या शाळेच्या विषयीचं विवरण. तर यामध्ये आहे शाळेचं नाव, शाळेची मान्यता, मान्यता प्राप्त आहे किंवा नाही. त्यानंतर आहे शाळेची स्थिती किंवा लोकेशन, ग्रामीण आहे की शहरी आहे. पुढे आहे इयत्तेमधून उत्तीर्ण होण्याचा महिना आणि वर्ष. तर इथे तुम्ही इयत्ता 3री माहिती लिहा, इथे तुम्ही इयत्ता 4थीची माहिती लिहा आणि इथे तुम्ही इयत्ता 5वीची माहिती लिहा. इथे शाळेची नावं तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याच्या रेकॉर्डला किंवा डॉक्युमेंट्समध्ये आहेत, तिथून लिहायचे आहेत. कारण की याची पडताळणी ही पुन्हा केली जाणार आहे आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल, याच्या नावामध्ये असेल किंवा विद्यार्थ्याच्या जॉइनिंगमध्ये असेल, तर तुम्ही त्या शाळेच्या मुख्याध्यापकाला फोन करून विचारा किंवा शाळेत भेट देऊन विचारा. शाळेचं नाव तुमच्या रेकॉर्डला जसं आहे तसंच लिहायचं आहे. इथे मी एक नमुना शाळेचं नाव लिहित आहे. शाळेचं नाव आहे आदर्श स्कूल पुणे. तुम्हाला तुमचं ॲक्चुअल जे नाव आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर आहे मान्यता प्राप्त. जर शाळा मान्यता प्राप्त नसेल 3री, 4थी, 5वीची एक पण, तर तुम्ही या परीक्षेसाठी इलिजिबल नाही आहे. तर तुम्हाला सगळ्यांना इथे तिन्ही इयत्तेमध्ये रिकॉग्नाइज्डच सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आहे स्कूलची स्थिती, ग्रामीण किंवा शहरी. जर तुमच्या 3री, 4थी आणि 5वीच्या तिन्ही शाळा जर ग्रामीण भागामध्ये असतील, तर तुम्हाला ग्रामीणच्या 75% आरक्षणाचा फायदा होईल. तर तुम्हाला इथे ग्रामीण किंवा शहरी खूप काळजीपूर्वक निवडायचं आहे. आणि जर तुमच्या शाळेची जी स्थिती आहे, तुम्हाला माहीत नसेल, तर तुम्ही तुमच्या शाळेच्या हेडमास्टरला कॉल करा आणि त्याच्याकडून जाणून घ्या किंवा त्या शाळेला भेट द्या आणि सगळी माहिती ही घेऊन या. इथे शाळेची स्थिती आहे रुरल किंवा अर्बन. रुरल म्हणजे ग्रामीण, अर्बन म्हणजे शहरी. जर रुरलसाठी तुम्हाला रुरल निवडायचं आहे आणि 4थीसाठी पण रुरल आणि 5वीसाठी पण रुरल. यामधली एक जरी शाळा तुमची अर्बन असेल किंवा शहरी असेल, तर तुम्हाला शहरीमध्ये कन्सिडर केलं जाईल. तुम्हाला ग्रामीण आरक्षणाचा फायदा मिळणार नाही. त्यानंतर आहे तुमच्या इयत्तेचा प्रवेश महिना आणि वर्ष. 3रीसाठी तुम्हाला 2024 मध्ये तुम्ही प्रवेश घेतला असेल आणि 2025 मध्ये तुम्ही पास झाला असेल, तर तुमच्या शाळेच्या रेकॉर्डला चेक करा किंवा शाळेच्या रजिस्टरमध्ये चेक करा. जे पण महिना हा त्यांनी एंटर केलेला आहे, त्याच्यानुसार तुम्हाला इथे महिना हा सिलेक्ट करायचा आहे. तिथे जी तारीख आहे त्याच्यानुसार महिना इथं लिहावा लागेल.
तुमच्या स्वतःच्या माहितीने लिहू नका. शाळेमध्ये जी माहिती आहे त्याच्यानुसार लिहा. आणि इथे 3री, 4थी, 5वी या तिन्ही शाळांसाठी आणि तिन्ही इयत्तेसाठी तुम्हाला ही माहितीही भरायची आहे. आणि तसंच ही उत्तीर्ण महिना आणि उत्तीर्ण वर्ष पण भरायचं आहे. तर यामध्ये तुम्हाला सगळे महिने हे दिसतील आणि यामध्ये तुम्हाला जे पण वर्ष आहे ते वर्ष पण तुम्हाला इथे दिसत आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे ही माहिती भरायची आहे आणि त्यानंतर पुढे खाली जायचंय. त्यानंतर इथे खाली गेला तर इथे खाली एक अंडरटेकिंग आहे. ते विद्यार्थ्याचं आणि पालकांचं आहे आणि यामध्ये म्हणलं आहे, की तुम्ही वर दिलेली माहिती ही अचूक आहे आणि फ्युचरमध्ये जर या माहितीच्या व्हेरिफिकेशनसाठी जर एखादं कागदपत्र मागितलं, तर तुम्ही हे त्यासाठी द्याचाल. आणि त्यानंतर खाली जाचाल तर इथे आहे तुम्हाला जे कागदपत्र अपलोड करायचे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अपलोड करायचा आहे विद्यार्थ्याचा फोटो 100 केबी पेक्षा लहान फाईल आणि जे-पी-जी फॉर्मॅटमध्ये. आणि याच्यावर जर तुम्ही क्लिक करसाल तर तुम्हाला अपलोड करण्यासाठी पर्याय येत आहे. तर मी ते एक फाईल अपलोड करत आहे विद्यार्थ्याची. तर अशा प्रकारे एक विद्यार्थ्याचा फोटो हा मी अपलोड केलाय. त्यानंतर दुसरा आहे विद्यार्थ्याची सही. तर इथे तुम्हाला उजवीकडे विद्यार्थ्याची सही अपलोड करायची आहे. तर इथे मी एक विद्यार्थ्याची सहीही अपलोड करत आहे. त्यानंतर आहे पालकाची सही. तर यामध्ये तुम्हाला पालकाची सही अपलोड करायची आहे. त्यानंतर पुढे आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट एस-सी, एस-टी, ओ-बी-सी आणि ई-डब्ल्यू-एस या आरक्षित वर्गांसाठी तुम्हाला इथे जात प्रमाणपत्र हे अपलोड करावं लागेल. तर यामध्ये जर तुमच्याकडे असेल जात प्रमाणपत्र तर तुम्ही अपलोड करू शकता. जर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र नसेल तर हे अनिवार्य नाही. तुम्ही अपलोड नाही केलं तरी सुद्धा चालेल. जर असेल तर तुम्ही जरूर अपलोड करा. तर यामध्ये आहे जात प्रमाणपत्र. तर इथे एक जात प्रमाणपत्र हे मी अपलोड करत आहे. आणि जनरलसाठी कोणतं जात प्रमाणपत्र हे लागणार नाही. तुम्ही एकदा ही सगळी कागदपत्र अपलोड केली, त्यानंतर तुम्ही सेव्ह आणि प्रिव्ह्यूवर क्लिक करू शकता. एकदा तुम्ही सेव्ह आणि प्रिव्ह्यूवर क्लिक करचाल तर तुम्हाला तुमच्या भरलेल्या माहितीचं विवरण हे दिसेल. हे अजून फायनल सबमिट झालेलं नाही. तुम्ही अजून पण हे बदलू शकता. तर याच्यामध्ये जे पण माहिती तुम्ही भरली आहे, ती तुम्हाला इथे दिसत आहे. विद्यार्थ्याचं नाव आहे, पालकाचं नाव आहे, आईचं नाव आहे, लिंग आहे, मोबाईल नंबर आहे आणि जे पण माहिती तुम्ही भरलेली आहे, ती सगळी माहिती इथे तुम्हाला दिसत आहे. आणि ही माहिती तुम्हाला एकदा चेक करायची आहे, फायनल सबमिट करायच्या आधी. आणि आता सध्याला जर काही याच्यामध्ये इश्यू असतील किंवा प्रॉब्लेम असतील, तर तुम्ही इथे जाऊन या एडिटवर क्लिक करा आणि ही माहिती तुम्ही एडिट करू शकता. आणि फायनल सबमिट करायच्या आधी याला लाईन बाय लाईन तुम्ही वाचा आणि त्याच्यानंतरच सबमिट करा. एकदा वाचल्यानंतर तुम्ही फायनल सबमिटवर क्लिक करा. फायनल सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल, ज्याच्यामध्ये लिहिलं आहे, "नो चेंज इन द पर्टिक्युलर विल बी परमिटेड आफ्टर द फायनल सबमिशन." म्हणजेच काय आहे, की तुम्ही भरलेल्या ज्या माहितीमध्ये काहीच बदल हा करता येणार नाही, जर तुम्ही इथे ओकेवर क्लिक केलं. जर तुम्ही शुअर असाल, की तुम्ही दिलेली माहिती ही 100% करेक्ट आहे, त्यानंतर तुम्ही याच्यावर ओके करा. जर तुम्हाला वाटत आहे, की माहिती ही बदलायला पाहिजे, तर तुम्ही कॅन्सल करा. मी इथे ओके करत आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला असं हे काँग्रॅच्युलेशनचं पेज भेटेल आणि इथे हे रजिस्ट्रेशन नंबर भेटेल. तर तुम्हाला हा रजिस्ट्रेशन नंबर हा लिहून ठेवायचा आहे आणि त्याचा वापर हा पुढे केला जाईल. आणि इथे तुम्ही खाली क्लिक प्रिंट युअर रजिस्ट्रेशन फॉर्म करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन फॉर्म हा दिसेल आणि या फॉर्मला तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. इथे प्रिंट करा. हा प्रिंटरनी प्रिंट पण होईल आणि नसेल तर तुम्ही याला पी-डी-एफ मध्ये पण सेव्ह करू शकता. तर अशारित्या तुम्ही नवोदयचा 2027 चा फॉर्म हा भरू शकता. गणित प्लसच्या ऑनलाईन बॅचेस या चालू आहेत. नवोदयसाठी आणि सैनिकांसाठी तुमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा ganitplus.com ला भेट द्या.